अनिल बोंडे सर, नागपूरमध्ये राडा झाला होता, पण त्या राड्यापूर्वीचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही तरुण ग्रुपनं तिथं थांबल्याचं दिसतंय. पाहणी करतायत की काय असा संशय आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, निश्चितच नागपूरमध्ये झालेला राडा हा पूर्वनियोजित होता. हां हां. एका ट्रॉलीमध्ये भरून जर दगड आणल्या जातात, तलवारी आणल्या जातात, हिंसक घटना केल्या जातात आणि सिलेक्टिव्ह नुकसान केलं जातं. म्हणजे त्याच गाड्या ज्या हिंदूंच्या आहेत, तीच दुकानं जी हिंदूंची आहे ती जर फोडल्या जातात, याचा अर्थ पूर्ण प्लॅन आउट त्याचं केलेलं असावं. ते संधीची वाट पाहत होते आणि ते प्लॅन आउट त्यांना एक्झिक्यूट करायचं होतं. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की कबरीमध्ये लपला तरी तो शोधून काढू आणि त्याच्यामुळे असे अनेक सीसीटीव्ही येतील, असे अनेक त्याचे धागेदोरे जोडलेले दिसतील आणि त्या माध्यमातून म्हणजे जे नागपुरात झालं त्या माध्यमातून विदर्भामध्ये पुन्हा कधी अशी करण्याची हिंमत होणार नाही, महाराष्ट्रात करण्याची हिंमत होणार नाही. ही सगळी उपाययोजना निश्चितपणे सरकार करेल. पण अनिल बोंडे सर, एक प्रश्न उपस्थित केला जातोय, तो म्हणजे हे सर्व प्लॅनिंग होत असताना एक्झिक्यूट होईपर्यंत, राडा घालेपर्यंत इंटेलिजन्सला याविषयीची माहिती मिळाली नाही का? निश्चितपणे त्या गोष्टीची माहिती मिळणं आवश्यक होतं आणि त्यामुळं जी कारवाई आता त्या अतिरेकी कारवाई म्हणा, आतंकी कारवाई किंवा राडा करणाऱ्यांवर आहे. त्या एरियामध्ये जे कोणी इंटेलिजन्सचे लोक असतील, खुफियाचे लोक असतील, त्यांची सुद्धा तपासणी यामध्येच होणारच आहे. निश्चितच. बोंडे सर, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लोंढे सर, तुम्हीही नागपूरचे आहात आणि नागपूरमध्ये 17 तारखेला जो राडा झाला होता त्याच्या आधीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्यामध्ये काही तरुण हे ग्रुपनं म्हणा किंवा पाहणी करताना 1-2 जण असे दिसतायत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्याविषयी तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का? नाही, स्पष्टपणे मी आज त्या एरियामध्ये होतो. स्पष्टपणे बाहेरून लोक आलेले असं सांगत होते. पहिले दोन्हीकडनं दगडफेक झाली, पोलिसांनंतर एका बाजूने दगडफेक बंद झाली. अनेक त्याच्यामध्ये पैलू आहे. इंटेलिजन्स फेल्युअर स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अशा गोष्टी आल्या तर पोलीस काय करत होते? 3-4 पोलिसांनी दुपारनंतर तिथे बंदोबस्त ठेवला होता का? याच्यामध्ये सरळ सरळ देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल फेल झालेले आहे. त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये ही दंगल होते, याचा अर्थ त्यांचा कुठे काही लक्ष नाहीये. लोंढेजी, तुमच्यापर्यंत याविषयीची काही माहिती आली आहे? नाही, आता असं आहे की तिथे संचारबंदी आहे. काही जवळचे नातेवाईक आणि काही मित्र जे आहेत त्यांना भेटून आलो मी. कारण काल रात्री मुंबईहून नागपूरला आल्यानंतर बघायला आलो होतो की कुठे कुठे काय काय झालं, काही झालं तर नाही आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, ते पाहून आलो. असं लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टींवर इंटेलिजन्स फेल्युअर मोठ्या प्रमाणावर येतं, मोठ्या प्रमाणावर दिसतं आहे आणि राजकारण करून त्याला अजून हवा देण्याचं काम सुरू आहे. लोंढे सर, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.